खूप छान चविष्ट असे टोमॅटो ऑमलेट सॉस बरोबर खाऊ शकता, दया बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। मुलांच्या डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। खूपच चविष्ट आहे ते टोमॅटो ऑमलेट। नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण टोमॅटो ऑमलेट करतोय। अगदी सोपा आणि कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे। पोटभरीचा नाश्ता आणि मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम असा छान पर्याय। चला तर मग आपण या टोमॅटो ऑमलेट साठी काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊया। टोमॅटो ऑमलेट साठी या ठिकाणी आपण 2 मोठ्या वाट्या चण्याचे पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण 6 चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे हा रवा घेतलेला आहे। आणि आपण इकडे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला अशी भरपूर चिरलेली कोथिंबीर लागणार आहे, साधारण पाऊण वाटी घेतलेली आहे। शिवाय आपण या 4 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कमी तिखट मिरच्या आहेत या, कारण आपण थोडं तिखट सुद्धा वापरणार आहोत या टोमॅटो ऑमलेटला। आणि कढीपत्त्याची 10-12 पानं घेतली आणि ती अशी बारीक चिरून घेतली आहे। तर अशी कढीपत्त्याची पानं आहे। आपल्याला 2-3 चमचे दही सुद्धा लागणार आहे। आता आपण एका बाउल मध्ये हे चण्याचे पीठ घेऊया आधी, त्यानंतर हे तांदळाचे पीठ घालतोय, हा रवा घालतो आपण, रवा घेतलेला होता आपण। हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आपण। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया, थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालते मी आणि हे सगळं एकजीव करून घेऊया। चण्याच्या पिठाच्या गुठळ्या मोडायला हव्यात, अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला। चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा असं आपण घातलंय। अजून थोडं पाणी घालूया आता आपण, अजून अर्धा ग्लास पाणी घालतोय आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला। आता अजून थोडं पाणी घालूया आपण, असं थोडं थोडं करत पाणी घालायचं आपल्याला आणि ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय, कारण या चण्याच्या पिठाच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित फेटून घ्यायचंय। हे व्यवस्थित फेटल्या गेले। आता आपण यामध्ये कांदा घालूया, तर टोमॅटो घालूया, मिरच्यांचे तुकडे घालतोय आपण, बारीक चिरलेला कढीपत्ता, अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर घालतोय आपण हे 2-3 चमचे असं दही। दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये, आपण 3 चमचे घातलं बरोबर दही। आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया। आता आपल्याला आवश्यकता वाटली तरच आपण पाणी घालणार आहोत। आता आपल्याला यामध्ये मीठ आणि काही मसाले ऍड करायचे, ते आपण घालून घेऊया यामध्ये। अर्धा छोटा चमचा हळद, पाव छोटा चमचा हिंग घालतोय आपण, 2 छोटे चमचा आपण लाल मिरची पावडर घालतोय यात। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आपल्याला यामध्ये धणे जिरे पूड घालायची आहे, ती सुद्धा 2 छोटे चमचे। तर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचंय। आपण सगळे जिन्नस यामध्ये घालून घेतले, मीठ सुद्धा घातलंय, पण अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे, ते आपण घालतोय। तर हे अशा पद्धतीने एवढं पातळ करायचं आपल्याला। अगदी चिमूटभर आपण खायचा सोडा घालतोय यामध्ये सगळ्यात शेवटी, खूप जास्त घालायचा नाही, थोडासा घातला आपण। आणि सगळे जिन्नस आपण यामध्ये घालून घेतले, मीठ घातलं, शेवटी थोडासा चिमूटभर खायचा सोडा पण घातला आपण। आणि आता आपण हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण गरमागरम टोमॅटो ऑमलेट करून घेऊ। बरोबर 10 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवलं आणि हे बघा, हे असं साधारण एवढं पातळ ठेवायचं आपल्याला, असं चमच्यातनं पडलं पाहिजे एवढं पातळ ठेवायचं आपल्याला। हे साधारण 1.5 ते 2.25 ग्लास पाणी लागलं मला यासाठी। आता आपण तवा तापवलेला आहे, आपण गरमागरम टोमॅटो ऑमलेट करून घेऊया। तवा आपण तापवून घेतलाय, त्यावर थोडंसं तेल सोडूया आपण। गॅस आता आपण मीडियम करून घेतलाय, हे तेल असं पसरवूया आणि आपण आता हे अशा पद्धतीने थोडं थोडं घालूया आणि असं चमच्याने पसरवून घ्यायचंय। सो थोडंसं तेल सोडूया आपण आजूबाजूला आणि आपल्याला यावर झाकण ठेवायचंय
आणि एका बाजूने व्यवस्थित शेकलं की आपण उलटून घेणार आहोत. अर्धा मिनिट आपण झाकण ठेवलं यावर. आणि आता वरती सुद्धा थोडंसं तेल घालायचं आपल्याला आणि उलटून घ्यायचं आपल्याला. ही साईड झालेली आता. हे बघा या साईडनी झालंय. छान अशी जाळी आलेली आहे मस्त याला. आणि असंच आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस टोमॅटो ऑमलेट व्यवस्थित असं शेकून घ्यायचंय. आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर हे व्यवस्थित शेकून घ्यायचं आपल्याला. आपण उलटूया. हे बघा या बाजूनी सुद्धा झालेलं आहे आणि अगदी छान खरपूस असं टोमॅटो ऑमलेट शेकल्या गेलेलं आहे. हे बघा व्यवस्थित भाजलंय ते. आणि आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे ऑमलेट करून घेऊया. मस्त गरमागरम आपले टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत. या प्रमाणामध्ये साधारण 8 ते 9 ऑमलेट तयार होतात. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.